नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेची राज्यस्तरीय संघर्ष आढावा बैठक दिमाखात संपन्न। महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या आदेशानुसार आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारणेने प्रेरित होऊन संघटनेची राज्यस्तरीय संघर्ष आढावा बैठक नुकतीच पोलीस निरीक्षक मुख्यालय, रोड पालिस सेक्टर 17, कळंबोली, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधून शेकडो पदाधिकारी जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहून या बैठकीला ऐतिहासिक स्वरूप दिलं। सकाळी 7 वाजल्यापासून अंगतुकांचे स्वागत व अल्पोहाराने कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळी नवी मुंबई पोलिसांमध्ये 36 वर्ष सेवा बजावलेले माजी पोलीस अधिकारी माननीय राजकुमार कारंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। बैठकीत विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापली मनोगत व्यक्त केली। अकोले जिल्हाध्यक्ष आशुतोष चव्हाण यांचे नो कॉम्प्रोमाइज, ओनली पोलीस बॉयज हे घोषवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेतलं। तर गोंदिया जिल्हाध्यक्षांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा मांडला। नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मयूर कारंडे यांनी आपल्या खास शैलीत पोलीस बांधवांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं की शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा डोळ्यासमोर ठेवून या संघटनेचा जन्म झाला आहे। वर्षभर पोलीस बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जो संघर्ष केला त्यांचा गौरव करण्यासाठीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। येत्या काळात पोलीस बांधवांच्या डीजी लोन, 10/20/30 योजना, आरक्षण, 3 पाल्यांना भरती, विमा कवच, निवृत्तीनंतर आरोग्य सुविधा आणि सेवेतील वडिलांच्या पाल्याला भरती यासारख्या विषयांवर संघटना गृह विभाग व मुख्यमंत्री कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा करेल। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडले। उपस्थित कार्यकर्त्यांच्या उत्साहाने हा कार्यक्रम एका बैठकीतून जणू राज्यस्तरीय सभेचे रूप धारण करत गेला। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।